मुंबई अहमदाबाद महामार्गावर वलसाड जिल्ह्यात एका टँकरला भीषण आग लागली। यामुळे काही काळ हा संपूर्ण महामार्ग बंद करावा लागला। वलसाड जिल्ह्यातील वागलधरा इथे ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि डुंगरी पोलिसांना याची माहिती देण्यात आली। सध्या अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालेले असून या टँकरला जी आग लागलेली आहे त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। संतोष पाटील आपल्या सोबत आहे। संतोष, आत्ताची महामार्गावरची वाहतुकीची परिस्थिती काय, या आगीची परिस्थिती काय, काय अपडेट मिळतात? दीपक, आपण व्हिज्युअल मध्ये पाहिलेलं आहे की अतिशय भयानक आग आहे आणि ह्या टँकरला आग जवळपास 1 तासापूर्वी लागलेली आहे। अजूनही ही आग आटोक्यात नाही, कारण केमिकलचा टँकर आहे। एक जी मारुती व्हॅन आहे ती सुद्धा ह्या आगीच्या भक्षस्थानी आलेली आहे आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा दोन्ही बाजूने बंद करण्यात आलेला आहे। जे डुंगरी पोलीस आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अग्निशमन दल ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत आणि यानंतर आता अग्निशमन दल आहे ते ह्या आगीवर नियंत्रण मिळवेल आणि पुन्हा रस्ता सुरळीत किती वेळ होईल हे सांगता येत नाही। सध्या पोलीस घटनास्थळी आहेत। संतोष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।